पुणे की पसंत मोरे वसंत असं म्हणत वसंत मोरेंनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता। मनसेने लोकसभेच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला। आधी पवारांची भेट, नंतर राऊतांची भेट आणि अखेर वंचित बहुजन आघाडीत मोरेंनी प्रवेश करत पुण्याची लोकसभेची निवडणूक लढवली। या निवडणुकीत मोरेंचं थेट डिपॉझिटच जप्त झालं। लोकसभेची निवडणूक होताच आता मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। आता ठाकरेंच्या शिवसेनेत मोरे आल्याने तिकडे पुण्यात मात्र पवारांचा गेम बिघडणार आहे। त्याचं नेमकं कारण काय आहे हेच समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राहुल, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेला केलेल्या विरोधामुळे पुण्याचे वसंत मोरे चर्चेत आले होते। मी माझ्या प्रभागातील मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणार नाही असं वसंत मोरे म्हणाले होते। या त्यांच्या भूमिकेनंतरच वसंत मोरे हे मनसेत नाराज असल्याच्या चर्चा होत्या। वसंत मोरे यांना त्यांचं शहराध्यक्ष पदही पुन्हा देण्यात आलं नव्हतं। त्यातच वसंत मोरे सातत्याने पुणे मनसेतील पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करत होते। अखेर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंत मोरेंनी मनसेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला। वंचितकडून वसंत मोरेंनी लोकसभेची निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला। वसंत मोरेंना अवघी 32,012 इतकी मतं मिळाली। पुणे की पसंत मोरे वसंत असं म्हणणाऱ्या वसंत मोरे यांना त्यांचं डिपॉझिट देखील वाचवू शकता आलं नाही। वंचितच्या मतदारांनी मला स्वीकारलं नाही असं त्यानंतर वसंत मोरे म्हणाले होते। लोकसभेच्या तोंडावर वसंत मोरेंना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने वंचितचा कार्यकर्ता देखील कुठेतरी नाराज झाला होता। वसंत मोरे आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतात। एक प्रकारे वसंत मोरेंची घरवापसी होतीये। वसंत मोरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतनं केली होती। शिवसेना शाखा प्रमुख म्हणून वसंत मोरेंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती। त्यानंतर पुढे त्यांनी मनसेत प्रवेश केला। एकेकाळी मनसेचे पुणे महानगरपालिकेतील सभागृहातील विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं। वसंत मोरेंना लोकसभेत यश मिळालं नसल्याने आता त्यांनी त्यांचा मोर्चा विधानसभेकडे वळवलाय। अर्थात कुठल्याही पदाची किंवा कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेत जात नसल्याचं वसंत मोरे म्हणत असले तरी त्यांची महत्त्वाकांक्षा कुठेही लपून राहिलेली नाहीये। वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पुण्यातील हडपसर विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। असं झालं तर विधानसभेला मवियात बिघाडी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे हडपसरचे आमदार चेतन तुपे हे अजित पवारांसोबत गेलेत। शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले प्रशांत जगताप आता विधानसभा लढवण्यासाठी आग्रही आहेत। प्रशांत जगताप हे राष्ट्रवादी एकत्र असताना देखील राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष होते आणि आता पवार गटात ते असताना देखील ते पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत। त्यात चेतन तुपे अजितदादांसोबत गेल्याने हडपसरची जागा प्रशांत जगताप यांच्यासाठी मोकळी झाली आहे। त्यामुळे हडपसरच्या जागेवर पवार गटाचा दावा असणार हे आता स्पष्ट आहे। दुसरीकडे पुण्यात ठाकरेंचा एकही आमदार नाहीये। त्यामुळे पुण्यात शिवसेना वाढवण्याचे ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत। वसंत मोरेंसोबत त्यांचे काही कार्यकर्तेही ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करत आहेत। त्यामुळे पुण्यात संघटना वाढवण्यासाठी ठाकरेंना वसंत मोरेंचा फायदा होणार आहे। अशातच हडपसरच्या जागेवर ठाकरेंनी दावा केल्यास पवारांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे। वसंत मोरे ज्या भागातून येतात तो भाग हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो। दुसरीकडे मोरेंच्या भागाला लागूनच खडकवासला मतदारसंघ देखील आहे। हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत। दोन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे। खडकवासला मतदारसंघ 2019ला राष्ट्रवादीने केवळ 2000 मतांनी गमावला होता। त्यामुळे या मतदारसंघावर देखील राष्ट्रवादीचा दावा असणार आहे। खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिष्ठापणाला लागणार आहे। अशावेळी हा मतदारसंघ देखील राष्ट्रवादी सहजासहजी सोडणार नाहीये। आता हडपसर किंवा खडकवासला यातील एकाही मतदारसंघावर ठाकरेंनी दावा केला तर मवियात बिघाडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वसंत मोरे यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर कुठल्या जागेवर ते दावा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि मोरेंच्या प्रवेशामुळे मवियात बिघाडी होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला वसंत मोरेंच्या भूमिकेविषयी काय वाटतं, ठाकरेंच्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।